आईच्या प्रेमाला सीमा नसते. ती आपली सुखदुःख आपल्या कुशीत सामावून घेते. जेव्हा आपण अस्थिर असतो तेव्हा ती आपल्याला साथ देते आणि नेहमी आपल्या पाठीशी उभी असते. आईचे प्रेम आपल्याला आपल्या स्वप्नांच्या दिशेने पुढे जाण्याचे धैर्य देते आणि प्रत्येक अडथळ्यावर मात करण्याचे बळ देते. आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणाऱ्या त्यांच्या निस्वार्थीपणा आणि प्रेमाबद्दल बोलावं तेवढं कमीच. दुःखाचा डोंगर कोसळलेला असो की सुखाचा वर्षाव होत असो, मनाला चिंतेचे ग्रहण लागलेलं असो की आठवणीतले तारे लुकलुकत असो, आठवते ती फक्त आईच. अशा माझ्या अतिशय सोज्वळ, निर्मळ, कठोर आणि खंबीर आईच्या चरणी स्वतःला अर्पण करतो आणि तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो आणि 4 ओळी आईसाठी प्रस्तुत करतो. आई म्हणजे शक्ती आहे, आई म्हणजे भक्ती आहे. मोठमोठ्या समस्यांना जी क्षणार्धात सोडवत असते, आई म्हणजे ती युक्ती आहे. आई परम कौशल्य आहे. आई आपले श्रद्धेय असे स्थान आहे. परिवारातील विविध नात्यांना जो बांधून ठेवतो, आई खरा तो राजधर्म आहे. आई आमचा आत्मा आहे. आई सर्वस्वी परमात्मा आहे. कुशल स्तंभ जो मातृत्वाचा, आई म्हणजे तोच विष्णूचा अंश आहे. आईच माझे वृंदावन, आईच आहे अयोध्या. आईमुळेच असते ते आनंदवन, आभाळा एवढी असते तिची माया. आई, तुला खूप खूप शुभेच्छा वाढदिवसाच्या. हसत राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सदैव आशीर्वाद देत राहा. बाय.